सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. आजपर्यंत आपण श्री दालुलाच्या दुसऱ्या दशकातील 3 समासापर्यंतचा अभ्यास केला. आज आपण दशक दुसऱ्यातीलच 4था समास, ज्याचं नाव आहे भक्ती निरूपण, त्याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. समर्थांनी याचं विश्लेषण फार कमी ओव्यात केलेलं आहे. हा समास अतिशय कमी ओव्याचा आहे, तरी देखील जे वर्णन आहे ते अतिशय श्रेष्ठ प्रतीचं आहे. माणसाच्या शरीरात आणि मनात प्रचंड शक्ती गुप्त रूपाने वास करते, म्हणजे राहत असते, असे नरदेहस्तवन या समासात श्री समर्थांनी आपल्याला दाखवून दिले आहे. जगातील मानवी जीवनाकडे पाहिले तर एक गोष्ट स्पष्टपणे आपल्या नजरेत भरते, ती ही की माणसे हीनपणाने जगतात, परंतु शक्तीचा वापर करून उत्तम जीवन जगण्याचा कोणी प्रयत्नच करीत नाही. माणसामध्ये शक्ती आहे, गुप्त रूपाने वास करते आहे, पण या शक्तीचा उपयोग करून मनुष्य उत्तम जीवन जगण्याचा कोणी प्रयत्नच करीत नाही. तो अतिशय हीनपणाने जगतो. आणि जर मनुष्याने शक्तीचा वापर केलाच तर कुविद्या लक्षणे, जो मागचा समास होता त्या समासात सांगितल्याप्रमाणे, हीन पातळीवरील स्वार्थासाठी मनुष्य आपल्या शक्तीचा वापर करीत असतो, स्वार्थासाठी. पण माणसाने आपल्या स्वार्थासाठी शक्तीचा वापर करू नये. मनुष्य जीवन ही मोक्ष प्राप्तीसाठी, भगवत प्राप्तीसाठी माणसाकरिता चालून आलेली सोनेरी संधी आहे. ती त्याने वाया दवडू नये, वाया घालवू नये, याकरिता साधू संत महात्म्यांचा जीव तळमळतो. ही तळमळ आपल्याला या समासातून, समर्थांच्या प्रत्येक शब्दातून जाणवते. या विश्वात जे शाश्वत आहे, जे कल्याणकारी आहे, जे उत्तम आहे आणि जे सर्वांना कायम सुख देणारे आहे, त्याच्या नादी लागावे, अर्थात परमार्थाच्या नादी लागावे. कारण तेच आपल्यासाठी कल्याणकारी, उत्तम आणि सर्वांना कायम सुख देणारे आहे, नुसते सुख देणारे नाही. या लोकातील सुख शाश्वत नाही आहे, ते क्षणिक आहे. आणि पारमार्थिक सुख जे आहे ते कायम सुख देणारे आहे. म्हणून परमार्थाच्या नादी लागावे असा स्वामीजींचा आग्रह दिसतो. अर्थात नरदेह मिळाल्यानंतर भगवंताचा शोध घेणे हेच माणसाचे सर्वोत्तम ध्येय आहे असे ते मानतात. आणि म्हणून प्रत्येक माणसाने भगवंताचा शोध घेतला पाहिजे आणि नरदेहाची सार्थकता केली पाहिजे. समर्थ सांगतात, भाग्य कशाला म्हणायचे? मनुष्य आपल्या जीवनामध्ये कशालाही भाग्य समजतो. जास्त पैसे मिळाले, इतरांपेक्षा लॉटरी लागली म्हणा की भाग्य समजतो. नवीन घर घेतले, भाग्य समजतो. मुलगा झाला, भाग्य समजतो. अशी आपली प्रापंचिक लोकाची भाग्याची व्याख्या आहे. पण भाग्य म्हणजे काय? समर्थ सांगतात, मागे अनेक जन्मी जी सत्कर्मे केली, पुण्यकर्मे केली, त्याचे गोड फळ म्हणूनच नरदेहाची प्राप्ती होते.
त्यामध्ये सुद्धा भाग्य उदयाला आले. नरदेह मिळणे म्हणजेच भाग्य आहे. आणि त्यामध्ये देखील म्हणजे नरदेह मिळाल्यानंतर सुद्धा जर भाग्य उदयाला आले आणखीन तरच मनुष्य सन्मार्गाला लागतो. आधीच नरदेह मिळणे हे फार मोठे भाग्याचे लक्षण आहे. त्यातही ब्राह्मण कुळात जन्म लावणे, संध्या स्नान इत्यादी नित्यकर्मे व्यवस्थितपणे करण्याची बुद्धी होणे व सद्वासना चांगल्या इच्छा मनात निर्माण होऊन भगवंताचे भजन पूजन आपल्या हातून घडणे, या गोष्टी पूर्व पुण्याईनेच घडून येतात. अर्थात आपल्या भाग्यामुळेच घडून येतात. भाग्य असेल तरच आपल्या हातून भगवंताचे भजन पूजन ध्यान धारणा नामस्मरण होते, अन्यथा होत नाही. भगवंताची भक्ती ही केव्हाही उत्तमच आहे, त्यात वादच नाही. पण त्यात संतांचा सहवास लावणे म्हणजे सोन्याहून पिवळे मणी कांचन योग दुग्ध शर्करा योगच समजावे. अशा संतांच्या संगतीतच आयुष्याचा काळ सार्थकी लागतो आणि हाच मनुष्य जीवनातला सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम लाभ समजावा. यालाच आपण आपले भाग्य समजावे असे स्वामींनी सांगतात. अंतःकरणात भगवंताबद्दल विशुद्ध खरे खरे प्रेम आणि बाहेर संगतीला भगवत भक्तांचा संतांचा सहवास लाभून त्या महोत्सवात हरिकथा श्रवण घडले तर त्यामुळे भगवंताबद्दलचे प्रेम आपल्या अंतःकरणात दुणावते. दुणावते म्हणजे दुपटीने वाढते. आपल्याला अनमोल अप्राप्य असा हा नरदेह मिळाला आहे, म्हणून या देहाचे सार्थक करून घ्यावे. तसे आपल्याकडून घडले तरच परमदुर्लभ असा जो परलोक त्याची प्राप्ती होते. त्याकरिता यथासांग विधियुक्त ब्रह्मकर्म करावे, दुसऱ्यावर दया करावी, दानधर्म करावा आणि हे जर शक्यच नसेल तर सर्वात सोपे साधन म्हणजे निरंतर भगवंताचे भजन नामस्मरण करावे. पश्चातापाने संसाराचा त्याग करावा. भक्तीच्या श्रेष्ठ मार्गाला लागावे, नाहीतर निदान सत्पुरुषांच्या संतांच्या संगतीत राहावे. संत संगती फार भाग्याने मिळते आणि मिळाल्यानंतर आपण ती संगती सोडू नये, निरंतर त्यांच्या संगतीतच राहावे. अनेक शास्त्रांचा सखोल अभ्यास करावा, तीर्थयात्रा कराव्या, पापांचा नाश व्हावा यासाठी कमीत कमी उत्तम मंत्रांची पुरश्चरणे तरी आपल्या जीवनात करावी. वेदांना शिरोधार्य मानून त्यांची आज्ञा पाळावी. कर्मकांड पाळावे म्हणजे कर्म करायला मागे पुढे पाहू नये. सत्कर्म करावे, आपल्या जीवनात सत्कर्म करावे. योग्य रीतीने भगवंताची उपासना करावी म्हणजे मग ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार येतो. आपली पात्रता तयार होते. शरीराने, वाणीने आणि मनाने, तसेच पान, फूल, फळ किंवा पाणी यापैकी जे उपलब्ध असेल त्या कशानेही भगवंताची पूजा करावी आणि आपले जीवन सार्थक करून घ्यावे. भगवद्गीतेमधून भगवान स्वयं अर्जुनाला सांगतात 9व्या अध्यायामधून, पत्रं
फलन्तोऽयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम् अश्नामि प्रयतात्मनः. हे अर्जुना, माझी भक्ती करणं अतिशय सोपं आहे. जो मला भक्तियुक्त अंतःकरणाने, शरीराने, वाणीने, मनाने, भक्तियुक्त अंतःकरणाने एखाद्या झाडाचे पान सुकलेले जरी असेल तरी देखील, एखादे फूल, एखादे फळ हे नाहीच मिळाले तर पाणी तर नाही अशी जागा नाही. साऱ्या पाण्याने जो मला भक्तियुक्त अंतःकरणाने भेटतो, अर्थात माझी पूजा करतो, ते मी अत्यंत प्रेमाने अश्नामी म्हणजे खातो. सुकलेलं पान देखील, सुकलेलं फूल देखील भगवंताला आवडतं, पण ते कसं पाहिजे? आपल्या अंतःकरणातून भक्तियुक्त दिलं गेलं पाहिजे. कारण भगवंत आपल्या भावाचा भुकेला आहे. आपल्याला ती गोष्ट सर्वांना माहीतच आहे. आणखी आपण मनुष्य जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे? मनुष्याने आपल्या जीवनात परोपकार करावा, होईल तेवढा परोपकार करावा. तुकाराम देखील सांगतात, तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार. फार नाही जमला, थोडा तरी परोपकार माणसाने केलाच पाहिजे. ज्ञानमार्गाचा विचार तरी करावा, किंवा संत व सद्गुरू यांच्या मुखारविंदातून ऐकलेल्या प्रवचनातील सारासार शोधून काढावे. प्रवचन आपण ऐकतो, कथा ऐकतो, निरूपण ऐकतो आणि त्यातून आपण आपल्यासाठी जे सार आहे, योग्य आहे, ते शोधून काढावे. समर्थ पुढे म्हणतात, मनुष्य जन्म मिळाल्यानंतरही जर आपण आत्महित स्वतःचे कल्याण साधले नाही तर ते जगणे मृतप्राय समजावे. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो तर त्याचे काहीतरी योग्य फळ म्हणजे परिणाम आपण पदरात पाडून घ्यावे, म्हणजे जन्म सार्थकी लावावा. आणि असे जर केले नाही तर जन्म तर वाया जातोच, शिवाय आपला हा देह पृथ्वी मातेला केवळ भारभूत होतो. जे भगवंताची भक्ती करत नाही, भगवंताचे स्मरण करीत नाही, समर्थांच्या भाषेत अशी माणसे म्हणजे या पृथ्वीला झालेलं ओझा आहे, भार आहे. नरदेहाचा यथोचित उपयोग करून प्रत्येकाने आत्महित साधावे, आत्मकल्याण साधावे, हेच या नरदेहासाठी अतिशय योग्य आहे. आपली शक्ती असेल त्याप्रमाणे आपण आपले चित्त आणि वित्त म्हणजे मन आणि धन दोन्ही गोष्टी सर्वोत्तम भगवंताच्या चरणी अर्पण करावे. जे आपल्या जीवनामध्ये सर्वोत्तम आहे, सर्वोत्कृष्ट आहे, ते आपण भगवंताच्या चरणी अर्पण केले पाहिजे. वास्तविक पाहता आपण आपलं स्वतःचं काय देऊ शकतो? स्वतःला आपल्याला काही देता येत नाही. फक्त एकच गोष्ट आपल्याला देता येते, ते म्हणजे आपले मन भगवंताच्या चरणी अर्पण करता येते. बाकी आपण काही देण्याचा प्रयत्न केला, आपण आता ऐकलं असं, पान आहे, फूल आहे, फळ आहे, पाणी देखील भगवंतानेच निर्माण केलेलं आहे, आपण त्याचंच त्याला देतो, यात विशेष काय? पण समर्थ सांगतात की आपण भगवंताला अपेक्षित जे आहे ते आपलं मन द्यावं. मय्येव मन आदत्स्वम मयी बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशया. भगवान सांगतात 12 अध्यायातून, त्याचं नावच आहे 12व्या अध्यायाचं भक्तियोग. त्यामध्ये सांगितलेलं आहे की हे अर्जुना,
तू मला फक्त तुझे मन दे, बाकीचं पुढचं मी सर्व जबाबदारी माझ्यावर घेतो. पण जो मनुष्य यापैकी काही एक करीत नाही, तो जगात जिवंत असूनही मेल्यासारखा जगतो. जन्माला येऊन त्याने आपल्या आईला उगीचच कष्ट दिले, त्रास दिला असेच म्हणावे लागेल. जी माणसे अशा प्रकारे मनुष्य जन्माला येऊन सर्वनाश करून घेतात, त्यांच्या बाबतीत संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग आहे. माणसाला ते जागे करतात. ते म्हणतात, आता उघडी डोळे. आता म्हणजे कधी? एवढे जन्म वाया गेले, त्यावेळेला कळतही नव्हतं भगवंताची भक्ती करायची, भगवंताची प्राप्ती करायची. आता तुला मिळालेला आहे नरदेह, म्हणून आता याचा अर्थ हा नरदेह मिळालेला आहे. त्यामुळे डोळे उघड, अर्थात जागा हो. कुठे जागा हो? झोपेतून नाही, तर या आपण अज्ञानाच्या झोपेतून जागा व्हायला गेलेला आहे. आता उघडी डोळे, जरी तुझं अद्यापी ना कळे. किती सोपं आहे. नरदेहाला येऊन देखील तुला अजूनही कळलं नाही, तर पुढे अतिशय द्वेषाने रागाने बोलतात. मातेची या खोळे दगड आला पोटाशी. तर तू माणूस नाही, तर आपल्या आईच्या पोटाला दगड म्हणून जन्माला आलास, कारण तू मनुष्य जन्माला येऊन स्वतःचा सर्वनाश करून घेतलास. अशा प्रकारची जी माणसे असतात, समर्थ सांगतात, त्यांच्यापाशी स्नान, संध्या, भजन, देवपूजा, मंत्र, जप, ध्यान आणि मानसपूजा यापैकी काहीच नसते. मानसपूजा याचा अर्थ आपण मनाने केलेली पूजा. आपण काही वेळेला बाहेरही जातो, त्यावेळेला आपण साहित्य नसेल तर आपण बसला जागी डोळे बंद करून देवाचे पूजन करायचे. जसे आपण देवपूजा करताना करतो. पाणी वाहणे, पुसणे, नंतर वस्त्र नेसणे, नंतर त्याला गंध फुलं अर्पण करणे, नैवेद्य अर्पण करणे, या आपण मनातल्या मनात पूजा करणे, याला म्हणतात मानसपूजा. पण ज्यांना मनुष्य जन्माचं महत्त्व कळत नाही, त्यांच्याकडे यापैकी काहीच नसते. अशी माणसे भक्ती करीत नाही. ज्या माणसांनी आपल्या जीवनाचा सर्वनाश करून घेतला, अशा माणसांची स्वामीजी लक्षणं सांगतात. अशी माणसे भक्ती करीत नाही, भगवंतावर प्रेम करीत नाही, त्यांची कोणावरही निष्ठा नसते, विश्वास नसतो. ती माणसे कुठलाही नेम नियम पाळत नाही. त्यांच्या जीवनात देव नाही, धर्म नाही. भोजन समयी अतिथी आला तर त्याला अन्नदान करणे हेही त्यांना माहीत नाही. त्यांच्यापाशी सद्बुद्धी नसते. कोणतेही गुण सद्गुण नसतात. हरिकथा श्रवण, कीर्तन, प्रवचन, अध्यात्म निरूपण यांची सुद्धा त्यांना आवड नसते. अशा प्रकारची माणसे सज्जनांची संगती करीत नाही. त्यांची चित्तवृत्ती शुद्ध नसते आणि खोट्या गर्वामुळे, अहंकारामुळे त्यांना मोक्षाचे सुखसुद्धा मिळत नाही. ते न्यायाची पर्वा करीत नाही. पुण्य मिळावे यासाठी प्रयत्न करीत नाही. योग्य अयोग्य कृतीबद्दल विचार करीत नाही. तसेच परलोकात आपल्याला उत्तम गती मिळावी, सद्गती मिळावी यासाठी सुद्धा कोणताच उपाय करीत नाही. विद्या, वैभव, चातुर्याचा विलास, कला आणि सुंदर सरस्वतीचा वाग्विलास यांच्यापैकी त्यांच्याजवळ काहीच नसते. शांती, क्षमा, दीक्षा. दीक्षा म्हणजे एखादे घेतलेले व्रत, नेम पाळणे. सज्जनांची मैत्री, शुभ आणि अशुभ यांच्यातला फरक आणि साधनासुद्धा त्यांच्याजवळ नसते. पावित्र्य, स्वधर्म विचार, उत्तम आचरण, उत्तम विचार
इहलोकाचे सार्थक करण्यासाठी किंवा परलोकातील गतीसाठी ते विचार कधीच करीत नाही. म्हणजे आपल्याला इहलोकात आल्यानंतर आपलं जीवन सार्थक करायचं आहे याचा ते कधीच विचार करत नाही. फक्त मनाला येईल तसे वागण्याची स्वच्छंदता त्यांच्याजवळ असते. अशा माणसांच्या ठिकाणी पुण्यकर्म नाही, उपासना नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, योग नाही की धैर्य नाही. याप्रमाणे आपण पाहू गेल्यास अशा माणसांजवळ चांगले असे काहीच आढळून येत नाही. तसेच त्यांच्या ठिकाणी विरक्ती, त्याग, समता, उत्तम लक्षणे, भगवंताबद्दल आदरभाव किंवा प्रेम या सर्वच गोष्टींचा अभाव दिसून येतो. लोकांचे सद्गुण पाहून त्यांना संतोष वाटत नाही. परोपकार केल्याचे सुख त्यांना माहीत नाही आणि त्यांच्या अंतर्यामी हृदयामध्ये भगवंताच्या भक्तीचा लेश सुद्धा नसतो. स्वामीजी म्हणतात, अशी अपवित्र माणसे शहाण्या माणसाने टाळावीत, कारण भगवंताविषयी भक्तिभाव घडण्यासाठी पुण्य लागते. अशा तऱ्हेची माणसे पाहिली म्हणजे ती जिवंत प्रेतासारखीच वाटतात. म्हणून पवित्र माणसाने त्यांच्याशी बोलूसुद्धा नाही. जर पूर्वपुण्याचा संग्रह गाठी असेल तर पुण्यवान मनुष्याकडूनच भगवत भक्ती घडते. जी माणसे जसे वागतात, जशा प्रकारची कर्मे करतात, तशाच प्रकारचे फळ त्यांना प्राप्त होत असते. आज आपली सर्वांची मागच्या अनेक जन्माची पुण्य संचय आहे. पुण्याची गाठ आपल्या पदरी आहे. म्हणून आपल्याला हे संत साहित्य, संतांचं वाङ्मय शिकायला मिळतं. आणि प्रत्येक संतांचा ग्रंथ म्हणजे तो केवळ ग्रंथ नाही, तर ते संत साक्षात ग्रंथाच्या रूपानेच असतात. म्हणून संतांचा सहवास आणि संत वाङ्मयाचा अभ्यास आपल्यासारख्या लोकांना मिळतो, आपल्या सर्वांना करायला मिळतो, भक्ती करायला मिळते. हे आपल्या सर्वांचंच मागच्या अनेक जन्माचं पुण्य आहे. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील दुसऱ्या दशकाच्या भक्ती निरूपण नावाचा 4था समास पूर्ण झाला. आपण आज या ठिकाणी आजचा पूर्ण करू.